डांस ऑर्केस्ट्रा ए डीजे गाना बजा गाना बजा। तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेला, ते पण बंजारा सॅड सॉन्गवरती झाले एकदम खतरनाक पद्धतीने। तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो। आणि आजच्या मटेरियलचा इथे छोटासा पासवर्ड आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल। आणि तुम्हाला फ्री मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकता मित्रांनो, तिथे फ्रीमध्ये आपण मटेरियल सोडत असतो। तर मित्रांनो, तुम्ही काय करायचं मित्रांनो, आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघायचा आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि पुढचे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती 100 व्हिडिओ घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात आधी काय करायचं, अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं। ओपन केलं तर तुम्हाला इथे प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि मेन बिट मॅप प्रोजेक्ट आणि शेकी बिट इम्पोर्ट करून घ्यायचं। तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्याची इम्पोर्ट लिंक। तर मित्रांनो, तुम्हाला करायचं अशा पद्धतीने सॉन्गला बीट मार्क व्यवस्थितपणे रेड बीटमध्ये लावून दिलेलं काय विषय नाही। तर तुम्हाला प्लसमध्ये जायचं। प्लसमध्ये आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, इथे एक ओव्हरलेड असणार आहे, तो वाला ओव्हरलेड इथे ॲड करायचा आणि राहिलेला थोडासा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा। डिलीट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्टला यायचा। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं, हा वाले जे इमोजी असणार ते मोठचे ऑप्शन जाऊन 3 नंबरचे ऑप्शन याला थोडंसं मोठं करून घ्यायचं मित्रांनो। मोठं झाल्यावरती तुम्हाला काय करायचं, याला जिथपर्यंत आपला ओव्हरलेड असणार 5 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचं। नंतर तुम्हाला प्लस आयकॉनने इथे मीडियामध्ये जायचं मित्रांनो आणि इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून जे काय मॉडेलचे इमेज असतील तुम्ही तुमच्या स्वतःची किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचे इथे इमेज ॲड करून तुमचं स्टेटस क्रिएट करू शकता। ते पण एकदम खतरनाक पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीत मित्रांनो। तर तुम्हाला अशा पद्धतीने 9.16च्या रेशोमध्ये जे काय मोठा रेशो असणार आहे इंस्टाग्राम रेशो, त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने इमेज ते व्यवस्थितपणे तुम्ही ॲड करून घ्यायचे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही थोडेसे इमेजेस जे ते पटापट जे ॲड करून घेतो आणि जो काय आपला व्हिडिओ असणार थोडंसं स्किप करून घेतो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, मी ते थोडेसे इमेज ॲड करून घेतले। तर बाकी सोपा इफेक्ट असणार आहे आपले, तुम्हाला खूप हार्ड इफेक्ट वगैरे दिलेले नाही आजच्या व्हिडिओमध्ये। तर आणि एकदम जबरदस्त इफेक्ट पण असणार आहे मित्रांनो। तुम्हाला थोडेसे इमेज ॲड करून घेतले मी, तुम्ही पूर्ण इमेज ॲड करून व्यवस्थित पद्धतीने इफेक्ट लावू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला 5 सेकंदापाशी याचं प्लस आयकॉन आणि ते मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये आल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथून ब्लॅक शॉर्ट पेन जे पहिलं तर ॲड करून घ्यावं लागेल मित्रांनो। तर इथे आपण जे ते ब्लॅक शॉर्ट पेन जे ते ॲड करून घेणार आहेत पहिल्यांदा, तर आपण इथे ॲड करून घेतो मित्रांनो। तर बघू शकता अशा पण ब्लॅक शॉर्ट पेन जे ॲड झाल्यावरती वरती 3 डॉट जाऊन फिल स्क्रीन एरियावरती टच करून तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पण जाऊन यावाले ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं आहे। लांबून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला 5 सेकंदापाशी पुन्हा येऊन जायचं। पुन्हा आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हा जो इफेक्ट असणार आहे तो लाईट इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मित्रांनो मटेरियलमध्ये। त्याचा आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज म्यूट करायचा। ब्लेंडिंग ऑप्शन जाऊन इथे 2 नंबरला लायटन दिसत, लायटनमध्ये 1 नंबरला स्क्रीन करून घ्यायचा आहे। स्क्रीन झाल्यावरती मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जे ते तुम्हाला व्यवस्थित येथे ॲड करून द्यायचं। बाकीचा इकडं एक्स्ट्रा पार्ट देते तुम्हाला इथे लेअरचे ऑप्शन जाऊन कॉपी लेअर करून पुन्हा इथेच तुम्हाला काय करायचं, पेस्ट लेअर करायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो राहिलेला एक्स्ट्रा पार्ट इथून जे डिलीट करून घ्यायचं। करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, समोर येऊन जायचं आहे। समोर आल्यावरती मित्रांनो तुम्हाला 5 सेकंदापाशी यायचं। 5 सेकंदापाशी आल्यानंतर तिथे आपण ब्लॅक शॉर्ट पेन ॲड केलं आहे, तिथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून एक टेक्स्ट पेज दिलेली आहे, मी ते वाली टेक्स्ट पेज तुम्हाला ॲड करून घ्यायचं। तर मी ते तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपली टेक्स्ट पेज असणार आहे। मोटरचे ऑप्शन जायचं तुम्हाला आणि 3 नंबरचे ऑप्शन जाऊन या थोडंसं मोठं करून 1 नंबरचे ऑप्शन जाऊन इथे खालती स्लाईड करून व्यवस्थितपणे सेंटरलाच तुम्ही सेट करून घ्यायचं मित्रांनो। करून झाल्यावरती व्हिडिओच्या शेवट पण जाऊन इथे ॲड करून घ्यायचं व्हिडिओच्या शेवटपर्यंत। नंतर काय करायचं मित्रांनो, इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता सिम्पली इफेक्ट लावण्यासाठी बॅग घ्यायचं। बॅगला ते सेकंड ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला सिम्पली पहिल्या इमेज होते टच करून घ्यायचं। इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून बॅग घ्यायचं मित्रांनो। बॅगला ती मेडबिट मग प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय यायचं, 5 सेकंदापाशी यायचं। 2 इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे। फर्स्टवाले 2 इमेज आपण इथे पेस्ट केल्यानंतर सेकंड इमेजवरती टच करून ते पण इमेज पेस्ट करून घ्यायचा। 2 इमेज पेस्ट झाल्यावरती मित्रांनो एक मोठा इमेज बॅक देऊन टाकायचा। जो काय 2 इमेज येथील सेम साईजचे ते 2 इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे। तर बघू शकता मी ते पेस्ट केलेले आहेत।
तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्ही काय 2 पेस्ट केल्यानंतर मोठा बॅग द्यायचा, इथे 2 पेस्ट करायचं, मोठा बॅग द्यायचा, 2 पेस्ट करायचं, ही प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करून बॅग घ्यायचं मित्रांनो. बॅग आल्यानंतर मेड तुम्हाला प्रोजेक्ट सेक्युरिटी पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो लास्ट फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून बॅग घ्यायचं. बॅग आल्यानंतर मेड तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला काय करायचं, आता 5 सेकंदाच्या बिटमध्ये आल्यानंतर समोर एक मोठा इमेज येईल, आपण त्या मोठ्या इमेजवरती टच करून अशा पद्धतीने इमेजेस पेस्ट करून घ्यायचा इफेक्टने. तर मित्रांनो बघू शकता मोठे मोठे इमेज जे बिटमध्ये आपण बॅग दिले होते ते मोठे मोठे इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो, जसे अशा पद्धतीने जसे की मी करून घेतलं. तर तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल, काही विषय नाही मित्रांनो. तर समजली असेल तर काय नाही मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो असा व्हिडिओ एकदम पद्धतीने परफेक्टरित्या तुमचा बनवून रेडी होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.